नमस्कार. आपण गीतेचं सार पाहत आहोत. आज आपण आध्यात्मिक जीवनाचे 3 आधारस्तंभ कोणते आणि ते कसे 3 प्रकारचे असतात त्याची जरा चर्चा करू. आध्यात्मिक मार्गाने कर्मे करत जीवन व्यतीत करण्याचे 3 आधारस्तंभ असतात. दानधर्म, यज्ञ. यज्ञ म्हणजे अर्थात जीवन ही परमेश्वराच्या यज्ञातील आहुती आहे अशी वृत्ती. आणि तप. आणि तप असतं मानसिक, शारीरिक आणि वाचिक, म्हणजे ह्या तिन्हीद्वारे परमेश्वराच्या अनुसंधानात व्यग्र राहणे म्हणजे तप. तेव्हा हे 3 आधारस्तंभ कोणते झाले? दानधर्म, यज्ञ आणि तप. ही 3 प्रकारची कर्मे कधीच सोडू नयेत. त्यांच्यामुळे साधकाचे मन शुद्ध होते आणि तो स्वस्वरूपाची ओळख होण्यास पात्र होतो. दानधर्म करण्याची वृत्ती ही दैवी संपत्तीपैकी एक आहे. खरा दानधर्म तो ज्यात आपण आपल्याला द्यावेसे वाटेल ते सर्व अगदी पूर्ण स्वेच्छेने सर्वस्व पणाला लावून देतो. अगदी अडचणीत असलेल्या शत्रूला सुद्धा. झाड त्याच्या खालून जाणाऱ्या वाटसरूपासून काहीच चोरून ठेवत नाही. फुले, फळे, सावली, मुळे, पाने काहीच नाही. त्याचप्रमाणे दानधर्म म्हणजे गरजूला आपल्या मनापासून ते संपत्तीपर्यंत काहीही देणे आणि त्याला संतुष्ट करणे. असा दानधर्म हे मोक्षप्राप्तीचे साधन असते. जो दानधर्म अशा विचाराने केला जातो की ते आपले एक कर्तव्य आहे आणि तो एखाद्या पवित्र स्थानी, शुभवेळी आणि सत्पात्री केला जातो आणि त्यामागे आपल्या कोणत्याही फायद्याचा विचार नसतो, त्याला सात्विक दान म्हणतात. आपल्याला काय फायदा होईल याचा विचार करून किंवा अनिच्छेने केलेला दानधर्म हा राजसिक असतो. जो दानधर्म अनादराने, अपमानपूर्वक आणि स्थळ काळ यांच्या योग्यायोग्यतेचा किंवा ज्याला दान करायचे त्याच्या पात्रापात्रतेचा विचार न करता केला जातो तो तामस दानधर्म. जोपर्यंत आपण निरोगी आणि कमावत असतो तोपर्यंतच दानधर्म करावा. आता माझ्याकडे पैसे नाहीत, वेळ नाही, पुढे पाहू म्हणून ते टाळू नये. जेव्हा आपण म्हातारे होतो तेव्हा आपण कदाचित आपल्या मुलांवर अवलंबून असू. तशा परिस्थितीत दानधर्म आणखीनच अवघड होईल. सात्विक दानधर्म अर्थात सर्वात उत्तम. सात्विक दानधर्माचा एक पैलू हा असतो की तो स्वार्थाचा कोणताही विचार न करता केलेला असतो. तो आपले एक कर्तव्य म्हणून केलेला असतो. म्हणून आपण अशा शंकेला वाव देऊ नये की मी जर एकट्यानेच हा दानधर्म केला तर काय उपयोग, परिस्थिती इतकी वाईट आहे की एकट्या व्यक्तीच्या प्रयत्नाने तिच्यात काहीच फरक पडणार नाही, असा विचार करू नये. तसेच आपण केलेल्या दानधर्माचा कोणताही अभिमान बाळगू नये. आजच्या आधुनिक जगात यज्ञ म्हणजे वेदांमध्ये सांगितलेले यज्ञयाग नव्हेत, तर स्वधर्मानुसार केलेले कर्तव्य कर्म. तसे केल्याने आपण पापमुक्त राहतो. आपल्यातील काम, क्रोध यासारखे दोष नाहीसे होतात. त्यामुळे शेवटी आपल्याला अद्वैताची अनुभूती येते. जेव्हा लोक स्वधर्माचा त्याग करतात आणि कुकर्म करतात तेव्हा ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात. तेव्हा स्वधर्माला अनुसरून कर्म करणे हा अखंड यज्ञ होय. आणि जो तशा यज्ञात सदैव रत असतो त्याला कशाचेच बंधन नसते. ही सर्व सृष्टी कर्माने बांधली गेलेली आहे आणि मायेत गुंतलेली आहे. याचे कारण हेच की बहुतेक लोकांनी स्वधर्म सोडलेला आहे. साधकाने आपले जीवन परमेश्वरासाठीचा एक यज्ञ समजून
जे काही भोग वाट्याला येतील ते परमेश्वराचा प्रसाद म्हणून स्वीकारावेत. दुसऱ्या शब्दात आपले जीवन हे आपल्या मर्यादित शरीर व अहंकाराच्या फायद्यासाठी आहे असे मानू नये, तर ते परमेश्वराच्या योजनेचा एक भाग आहे असा विश्वास ठेवावा. तर यज्ञाचे 3 प्रकार कोणते? ते त्रिगुणांवर आधारित आहेत. जसं सर्व काही त्रिगुणांवर आधारित 3 प्रकारचं असतं असं गीतेत सांगितलेलं आहे. जो यज्ञ दृढ निश्चयाने आणि केवळ कर्तव्य बुद्धीने विधीपूर्वक कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केला जातो त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. जो यज्ञ फलाशेने आणि आपला मोठेपणा मिरवण्यासाठी केला जातो त्याला राजस यज्ञ म्हणतात. जो यज्ञ कोणतेही विधिनिषेध न बाळगता, लोकांना खाऊ पिऊ न घालता, दक्षिणा वगैरे न देता आणि श्रद्धेशिवाय केला जातो त्याला तामस यज्ञ म्हणतात. तेव्हा आधुनिक जगाच्या संदर्भात सात्विक यज्ञ म्हणजे कर्तेपणाच्या भावनेशिवाय आणि फलाशेशिवाय केलेली कर्मे. राजस यज्ञ म्हणजे अहंकाराच्या भावनेने आणि स्वार्थासाठी केलेली कर्मे. तामस यज्ञ म्हणजे योग्यायोग्य याचा विचार न करता आणि दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी व स्वतःला सुद्धा कोणताही फायदा न होता केलेली कर्मे. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा पुढच्या वेळी भेटू तेव्हा उरलेले आधारस्तंभ पाहू.